हॅलो 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 एव्हरीवन. मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. मी मयूर गोयर आणखी एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. आज आहे आपला डे 11 ऑफ 1000+ स्पेलिंग मिस्टेक्स अँड व्होकॅब्युलरी पार्ट. आतापर्यंत आपण 500 क्वेश्चन्स घेतलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट क्विकली सांगतो 2 मिनिटांमध्ये की 500 क्वेश्चन्स घेतलेले आहेत, जे सगळेच्या सगळे प्रिव्हियसली कुठे ना कुठे क्वेश्चन SSCच्या एक्झाम मध्ये आलेले आहेत. आता 500 क्वेश्चन्स तुमची प्रॅक्टिस होत आहे. सोबतच काय तर 500 क्वेश्चन, प्रत्येक क्वेश्चनला 4 ऑप्शन, म्हणजे 500 क्वेश्चनला 2000 ऑप्शन्स आहेत. आणि त्या 2000 ऑप्शन पैकी 1000, मी असं मानतो की 1000 ऑप्शन्स जे 1000 वर्ड आहेत ते तुम्हाला जमते किंवा येतात. उरलेले जे 1000 वर्ड्स आहेत ते कुठे ना कुठे तुम्हाला माहिती नसेल आणि ते आपण इथे माहिती करून घेण्याचा प्रयत्न केला. तर मला सांगा, जर हे 10 दिवसाच्या व्हिडिओ तुम्ही बघितल्या तर तुमचे 500 क्वेश्चन्स होत आहे आणि 1000 वोकॅब क्रिएट होत आहे, 1000 वोकॅबची प्रॅक्टिस होत आहे. आणि मी तुम्हाला म्हणत नाही या व्हिडिओमध्ये की सबस्क्राईब करा, कमेंट करा, पण मी हे आवर्जून म्हणेल की हे व्हिडिओ एकदा तरी बघा. फार काही मोठा व्हिडिओ नाही आहे, 40 मिनिट्सचे आहेत. असे नाही की तुम्हाला सगळ्याच्या सगळ्याच व्हिडिओ बघायचे आहेत. तुम्ही व्हिडिओ ज्या आहेत त्या जे जमतं त्याला स्किप करा, जे नाही जमत त्याला थोडंसं बघा. माझी स्पीड जर जास्त वाटत असेल तर तुम्ही त्याला स्लो करा, 0.75x वर पाहू शकता. माझी स्पीड जर स्लो वाटत आहे तर त्याला फास्ट 1.5x वर करा. स्लो वाटत असेल, फास्ट वाटत असेल तर 0.75x वर करा. तुमच्या कन्व्हिनियन्स नुसार तुम्ही बघा, पण बघा मग नक्की इतकं करा. ठीक आहे. तर आता आपला हा क्वेश्चनला आपण सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर आहे आपला 501. अरे चुकीने माझं वाला आन्सरच इथे आलं, असो काय हरकत नाही. तर मिनिंग्स बघत चालूया आपण. माऊस ओके, रायटिंगचा पॅड इथे आला माऊस. त्यानंतर आता कुठे चालला, खाली गेला. मी परत त्याला वरती आणण्याचा प्रयत्न करतो. कसं आहे, हे जो रायटिंग पॅडचं असतं ना, तर हा थोडासा कधी कधी गडबड करतो. ठीक आहे, आलाय. ओके. सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. आपला पहिला आहे ओमिशन. एखादी गोष्ट कट करणे, डिलीट करणे, त्याला ओमिशन म्हणतो आपण. आणि दुसरा आहे ॲव्हर्शन. तर इथे जसं दिलेलं आहे वर्ड ॲव्हर्शन, तर हा एक करेक्टली स्पेल्ड वर्ड होतो. ॲव्हर्शन मध्ये टी नको, ते एस हवा आहे. आणि त्याचं जे मिनिंग आहे ते होत असतं तिरस्कार. ते होत असतं तिरस्कार. तिसरं आहे ॲव्हिएशन, जे आपलं उडाण्याच्या संबंधित असते त्याला आपण ॲव्हिएशन म्हणतो. आणि चौथं आहे इव्हेजन. इव्हेजन म्हणजे चोरी चकाटी सुद्धा होते. इव्हेजन म्हणजे चोरी चकाटी सुद्धा होते. तर आपलं जे क्वेश्चन पहिल्याचं जे आन्सर होतं ते होतं ॲव्हर्शन, ऑप्शन बी. 5 नोट 2 वर जाऊया. पहिला आहे ऑप्शन आर्टिकल. तर आर्टिकल हे करेक्ट आहे. तुमचं आर्टिकल म्हणजे पेपर रिलेटेड होऊ शकतं. ऑडिबल म्हणजे ऐकायला येणं सारखं, मला ऐकायला येत आहे, तर ऑडिबलचं स्पेलिंग AUDIBLE हे एक ऑडिबल म्हणून झालं. आर्टिकल पेपर रिलेटेड असू शकते, कायदा म्हणून पण आर्टिकल तुम्ही म्हणता, आर्टिकल हा आहे, आर्टिकल तो आहे. तर ऑडिबलचं स्पेलिंग इथं चुकलं होतं, ऐकण्यासारखं ऑडिबल. प्रिशियस म्हणजे मौल्यवान आहे. आणि कन्सील म्हणजे एखाद्या गोष्टीला लपवणे, तर त्याला कन्सील केलं असं म्हणतो. ठीक आहे. सील वरून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा की कन्सील होतं. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 5 नॉट 3. पहिलं जे ऑप्शन आहे ते आहे ऍक्सिलरेशन. ऍक्सिलरेशन इथे करेक्ट बनतं. दुसरं आहे स्केड्यूल, तुमचा टाइम टेबल करेक्ट आहे. व्हॅक्युम सुद्धा स्पेलिंगने करेक्ट आहे. उरलं काय बाबा, तर उरलं आपलं ट्रँक्युलिटी. ट्रँक्युलिटी नाहीये, हे बरेचदा 2-3दा आलेलं आहे आपल्या लास्ट जेवढे पण आपण सेशन्स घेतले त्याच्यात तो ट्रँक्युलिटी आहे, ट्रेन नाही. तर इथे ए येतो. ठीक आहे, ई नाही येत, ए येतो. आणि याचा अर्थ जो आहे तो होत असतो तुमचं शांतता. शांतता जी आहे ती भंग व्हायला नको, ट्रँक्युलिटी जी आहे ती भंग व्हायला नको. तर ऑप्शन डी इथे इनकरेक्ट होतं. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. आपला आहे क्वेश्चन नंबर 5 नॉट 4. आणि इथे ऑप्शन दिलेला आहे, पहिला आहे ॲक्वेंटस. मी आधी पण सांगितलेलं आहे, जे कुठला परिचय वगैरे असेल, ठीक आहे, परिचय वगैरे असेल तर परिचयासाठी शब्द ॲक्वेंट, ॲक्वेंटस असे तुम्हाला भेटतील. ओके. हा, जो परिचय वगैरे शब्द असतो त्याच्यासाठी तुम्हाला
ॲक्वेंटस असा शब्द भेटेल. परिचय. एखाद्या गोष्टीला कब्जा करायचा असेल किंवा विकत घ्यायचं असेल तर त्याला आपण ॲक्विजिशन म्हणत असतो. ठीक आहे. एखादी कंपनी ॲक्वायर केली म्हणतो आपण, तर तो शब्द म्हणतो ॲक्विजिशन, जो पण करेक्ट आहे. तिसरं आहे स्पष्टीकरण, ज्याला आपण एक्सप्लेनेशन म्हणतो. तर एक्सप्ले आणि नेशन या दोघांमध्ये आय नसतो, तर एक्सप्ले आणि नेशन हे करेक्ट इथं होऊन जातं. ऍक्च्युली चुकीचं होतं म्हणून हे इनकरेक्टली स्पेल्ड होईल. पुढे बघा ऑप्शन डी ऍग्रिगेट. अरे तुझे ऍग्रिगेट मार्क्स किती आहेत? माझे ऍग्रिगेट मार्क्स इतके आहेत. म्हणजे काय होतं? एकूण मार्क. ऍग्रिगेट मार्क म्हणजे असते एकूण मार्क. तर आन्सर सी इथलं करेक्ट होऊन जातं. पुढे आहे फायनाईट 5. आता करेक्टली स्पेल्ड वर्ड सांगायचं आपल्याला, चुकीचा नाही, करेक्टली. ते ह्युमिलिएटेड मध्ये बघा, ह्युमिलिएटेड म्हणजे अपमान करणे असते आणि ह्युमिलिएटेड म्हटलं तर इथे आय पाहिजे होता, म्हणजे हे चुकलं. ह्युमिलिएटेड इथे आय पाहिजे होता, नाही आहे, हे चुकलं. ह्युमिलिएटेड इथं परत आय नाही आहे, इथे आय नाही, हे चुकलं. ह्युमिलिएटेड, ये अपना सही करेक्ट आन्सर. तर ऑप्शन डी आहे ते करेक्ट इथे आन्सर आहे. ह्युमिलिएटेड मध्ये 2 आय असतात. पुढे चालूया क्वेश्चन नंबर 506. इथे तर आहे बाबा ऑमलेट. तसं तर आम्ही व्हेजिटेरियन माणसं आहे, परंतु क्वेश्चन कुठलाही यो व्हेजो नॉन व्हेजो आन्सर आम्ही देणार, कारण एक्झाम मध्ये विचारलेला आहे. ठीक आहे. मस्करीचा भाग. ऑमलेट मध्ये जे आहे डबल टी येत असतो आणि इथे ऑमलेट मध्ये डबल टी नाही आहे, तर हे चुकलं आहे. त्यानंतर इथे ऑमलेट हे चुकीचं आहे. ऑमलेट डबल टी आहे, तर हे करेक्ट होऊ शकतं. पुढे बघूया ऑमलेट, याच्यात पण डबल टी नाही, तर जो आपला डबल टी वाला आहे तो ऑमलेट करेक्ट होतो. जो डबल टी वाला आहे तो आपला ऑमलेट करेक्ट होतो. ऑप्शन सी. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 507. 507 नंबरचा क्वेश्चन आहे. पहिला आहे ऑप्शन मध्ये डायग्नोसिस. ठीक आहे. त्यानंतर आहे ऍथलेट. ओके, हे करेक्ट आहे. ऍथलेट असतो तो ऍथलेट बनतो, पण ई नाही आहे त्याच्यात. तिसरा आहे एक्सटेसी. एक्सटेसी आपण बघितलेला आहे. एक्सटेसी मध्ये STASY असे येत असते. आणि खूप आनंद होणं, अत्यानंद होणं, एकदा आपण म्हटलं होतं परमानंद सुद्धा होणं, तर अतिशय आनंद होणं, व्हेरी ग्लॅड, व्हेरी हॅपी, तर त्याला आपण एक्सटेसी म्हणत असतो. त्यानंतर ॲक्युमुलेट, एखाद्या गोष्टीला आपल्यात मिळून घेणे, त्याला आपण ॲक्युमुलेट म्हणत असतो, विच इज ऑल्सो करेक्ट. तर चुकीचं होतं ऑप्शन सी. पुढे बघा क्वेश्चन नंबर 508. पहिला आहे हॅल्युसिनेशन. मोहून टाकणे, मुक्त करणे, त्याला आपण हॅल्युसिनेशन म्हणतो असतो, तर हे स्पेलिंग करेक्ट आहे. दुसरा आहे इल्युमिनेशन. इल्युमिनेशन हे सुद्धा करेक्ट आहे. खूप जास्त रोषणाई असेल तर त्याला आपण इल्युमिनेशन म्हणत असतो, विच इज करेक्ट. तिसरा इंटिमेशन. इंटिमेशन म्हणजे माहिती देणं, नोटीस देणं. ठीक आहे. प्रायर, सुरुवातीलाच नाही का जे नोटीस देतो त्याला आपण इंटिमेशन म्हणतो असतो. तुला आयडिया दिली होती म्हणते, आता मला नको सांगू. आणि चौथा आहे डिस्क्रिमिनेशन. आणि डिस्क्रिमिनेशन मध्ये येतं आय येतो इथे. डिस्क्रिमिनेशन म्हणजे होत असतो तुमचा भेदभाव. ठीक आहे. तुम्ही जेंडरच्या हिशोबाने, त्यानंतर जातीच्या हिशोबाने, वयाच्या हिशोबाने, वजनाच्या हिशोबाने, कलरच्या हिशोबाने डिस्क्रिमिनेशन करू शकत नाही, तर ते म्हणजे असते भेदभाव. ऑप्शन डी इज इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. लेट्स गो टुवर्ड्स 509 नंबर क्वेश्चन. फेलिशियस. माऊस कुठे गेला बाबा? परत वरत इथे आला. ओके, ठीक आहे. फॅलिशियस. फॅलिशियसचं स्पेलिंग एकदा बघा. थोडस गडबड काय आहे की फॅलेशियस असतं. ठीक आहे. फॅलिशियस नाही, फॅलेशियस असतं. ओके. आणि फॅलेशियसचा अर्थ होत असतो एखादा जो चुकीचा असतो त्याला आपण फॉल्स किंवा फॅलेशियस असं म्हणत असतो. विक्टोरियस इज करेक्ट. मलेशियस जो आहे तो म्हणजे निगेटिव्ह थॉट ठेवणारा, तो पण करेक्ट आहे. त्याला एक आणखी शब्द दुर्भावनापूर्ण पण म्हणतो, म्हणजे दुखावलेला वगैरे आहे, दुर्भावनापूर्ण, त्याला आपण मॅलिशियस म्हणतो. आणि जनरस म्हणजे उदार मनाचा, विच इज ऑल्सो करेक्ट. तर फॅलेशियस आपलं चुकीचं होतं. पुढे बघूया क्वेश्चन नंबर 510. पहिलं आहे वॅग्यू. वॅग्यू बरेचदा आलेला आहे की मला सगळं अस्पष्ट वाटत आहे, सगळं वॅग्यू आहे, ट्रान्सपरंट नाही आहे. टंग म्हणजे तुमची जीभ. आता लिहितोस, आता ते तर महत्वाची आहे जीभ.
त्यानंतर आहे वोगी. वोगी म्हणजे एक फॅशनचा जो सेन्स असतो ना त्याला आपण वोग म्हणत असतो. ठीक आहे, वोग म्हणत असतो. आणि हे काय आर्ग्यू, आर्ग्यूचं स्पेलिंग तर सगळ्यांना माहिती आहे कारण आर्ग्युमेंट करायला आवडते. तर आर्ग्यूचं होतं स्पेलिंग हे वादविवाद करणं. ऑप्शन डी इज करेक्ट, इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 511. पहिला आहे मल्टीफेरियस. मल्टीफेरियस, जसं मल्टी शब्द आला आहे तर याचा अर्थच होतो फेरियसचा म्हणजे विविध, डिफरंट. ठीक आहे. मिसेलिनियस म्हणजे होत असतं तुमचं इतर. मिसेलिनियस स्पेलिंग करेक्ट आहे. हिलेरियस, हिलेरियस म्हणजे मस्तीखोर. हिलेरियस आहे, खूप मजा घेतो तसा हिलेरियस, तोही करेक्ट आहे. आणि ग्रेगेरियस, ग्रेगेरियस मध्ये थोडस गडबड आहे. ग्रेगेरियसचं स्पेलिंग मध्ये GREGARIOUS येतो, ग्रेगेरियस. आणि याचा अर्थ होत असतो एकत्रित. याचा अर्थ होत असतो सगळं काही एकत्रित आहे म्हणजे होत असतं आपलं ग्रेगेरियस. ठीक आहे. पुढे चालूया क्वेश्चन नंबर 512 वर. आणि त्याचे ऑप्शन्स आहे तुमच्या टीव्ही नाही मोबाईल स्क्रीनवर. जर मोबाईलवर बघत असाल तर ऑफकोर्स बघतच आहे. पहिला आहे जीवनात केलेली तुमची अचिव्हमेंट. अचिव्हमेंट जीवनात अशी पण करायला पाहिजे आणि स्पेलिंग मध्ये चूक पण नाही करायला पाहिजे. तर अचीव मध्ये ई येतो इकडे पण आणि व्हीच्या आधी पण आणि नंतर पण, आणि मग आपण म्हणतो मेंट. ठीक आहे. तर अचीव मध्ये ई आधी पण येतो आणि नंतर पण येतो. त्यानंतर आहे अमॅच्युअर. अमॅच्युअरचं स्पेलिंग आहे करेक्ट. त्यानंतर आहे ऑडियन्स, करेक्ट. आणि ऑडेसिटी म्हणजे होत असतं तुमचं धाडस, तुमचं होत असतं धाडस. तर हे सुद्धा करेक्ट आहे. चुकलं काय बाबा, तर चुकलं आपलं जे आहे ते आहे अचिव्हमेंटचं स्पेलिंग. 513 क्वेश्चन नंबर करेक्टली स्पेल्ड वर्ड सांगायचं आहे. म्हणजे क्रेडिबलचेच दिलेले आहे सगळे. मी इतकं तुम्हाला सांगू शकतो की क्रेडिबल मध्ये BL येतो, जसं एबल BL येतो ना, तर इथे पण BL येतो. तर BL इथे आहे, पहिल्या याच्यात BL आहे. ठीक आहे, पहिल्या याच्यात BL आहे, याच्यात नाही आहे, याच्यातही नाही आहे. म्हणजे ऑप्शन बी तुमचं कटलं आणि डी सुद्धा कटलं. तर राहिलं काय ए आणि सी. क्रेडिबल मध्ये कधी डी येत नाही डबल, तर म्हणजे सी सुद्धा कटलं. आन्सर येईल तुमचं वाला ऑप्शन ए. क्वेश्चन नंबर 514. माऊसला परत आणतो जवळपास, ऑप्शन ए पर्यंत पोहोचण्याचा अथक प्रयत्न माझ्या स्क्रीनवरच्या मोबाईल पेनचा, आणि मी पोहोचलेलो. रिफर्बिश. रिफर्बिश म्हणजे एखादा, जसं कम्प्युटर असतो, एक असतो नवीन वाला ब्रँड न्यू, आणि दुसरा असतो रिफर्बिश म्हणजे वेगवेगळे पार्ट्सनी मिळून जे गेम बनवलं जाते ना त्याला आपण रिफर्बिश म्हणत असतो, विच इज करेक्ट. दुसरं आहे आपलं रेसिड्यू. तर एखादा जो रहिवासी असतो आपण रेसिड्यू म्हणत असतो. ओके. तिसरं आहे रेलिगेट. रेलिगेटचं स्पेलिंग थोडंसं चुकीचं आहे. रेलिगेट मध्ये RELEGAT येतं, म्हणजे असते संबंधित, संबंधित. ठीक आहे. तर ते झालं तुमचं रेलिगेट. आणि चौथं आहे रेट्रोस्पेक्ट. मागे वळून जे पाहतो ना, मागे पाहणे म्हणतो, त्याला आपण म्हणतो असतो रेट्रोस्पेक्ट. मागे पाहणे म्हणजे असते रेट्रोस्पेक्ट. ठीक आहे. तर हे इथे करेक्ट होऊन जातं. त्यानंतर पुढचा क्वेश्चन नंबर आहे 515. 515. पहिला शब्द आहे तुमचा वाला स्क्रीनच्या पुढं एम्बॅरेस. एम्बॅरेस मध्ये ठीक आहे, RRS येतो, काही प्रॉब्लेम नाही आहे. दुसरा आहे एम्ब्रेस. एम्ब्रेस म्हणजे आलिंगन देणं, हक करणं, तर त्याला आपण एम्ब्रेस. एम्ब्रेस युअर फिलिंग्स, आपल्या फिलिंग्सला हक कर. ओके. एम्बॉडी. एम्बॉडी म्हणजे असते एखाद्या गोष्टीला मूर्त स्वरूप देणे. ठीक आहे, मूर्त स्वरूप देणे हे म्हणजे असते एम्बॉडी. पुढे आहे एम्बेलिश. एम्बेलिश म्हणजे असते सुशोभित करणे, सुशोभित करणे. पण सुशोभित करणे ठीक आहे, पण डबल एल घ्या ना. एम्बॅलिश मध्ये डबल एल येतो, एम्बॅलिश मध्ये डबल एल येत असतो, तर तेव्हा तो सुशोभित होतो. तर आपलं वाला ऑप्शन डी जे आहे ते इनकरेक्ट इथे बनतं. क्वेश्चन नंबर 516. पहिला आहे बिनाइन. 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 अच्छा, करेक्टली स्पेल सांगायचं आहे का? ठीक. म्हणजे चारपैकी कुठले तरी. एकच मिनिट, बॅटरी डाऊन आहे. बॅटरी आता चार्जिंगला लावली. ओके. तर बिनाइन. बिनाइन म्हणजे काय होतं? बिनाइन म्हणजे होत असतं सौम्य. ठीक आहे, बिनाइन म्हणजे असते सौम्य. पण कोणतं बिनाइन इथं करेक्ट आहे?
तर ते बघायचं आहे. पहिल्या याच्यात ई नाही येत, म्हणजे B9 मध्ये ई येतच नाही शेवटी. तर हे आहे आपलं B9, सरळ सरळ. ठीक आहे, शेवटी ई येत नाही B9 मध्ये आणि त्याचा अर्थ होतो सौम्य. पुढचा क्वेश्चन बघा 517. परत आलेला शब्द आहे तो ट्रँक्विलिटी. पहिला परत आलेला शब्द आहे ज्याचा अर्थ होता आपला शांतता. त्यानंतर दुसरा शब्द आहे कॉन्शिटियस, हे पण आलेला आहे, याचा अर्थ होतो आपला कर्तव्य दक्ष. कर्तव्य दक्ष. त्यानंतर आहे हिंड्रन्स. हिंड्रन्स म्हणजे होत असते तुमचा अडचण किंवा अडथळा. अडथळा. ठीक आहे. आणि भांडण वगैरे करणं म्हणतो आपण क्वारेल. क्वारेल करणं चांगलं नसते, पण स्पेलिंग तर बरोबर लिहिता येते ना, तर ते लिहायचं LED. डबल L येत नाही, सिंगल Lच आपण लिहित असतो. ठीक आहे. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 518. चुकीचं काय आहे तर पहिलं तर आहे इन्क्रिमेंटल. पहिला आहे इन्क्रिमेंटल, विच आय फील इज करेक्ट. त्यानंतर आहे अमेनेबल. अमेनेबल म्हणजे जो सक्षम व्यक्ती आहे त्याला अमेनेबल म्हणतो. त्यानंतर आहे अलाइनमेंट. अलाइनमेंट मध्ये ई येत नाही. अलाइनमेंट मध्ये ई येत नाही, तर अलाइनमेंटचं ALIGNMENT असं असतं. तर अलाइनमेंट हे करेक्ट आहे. ठीक आहे, अलाइनमेंट हे करेक्ट आहे, तर अलाइनमेंट हे चुकीचं आहे. आय बेग युअर पार्डन. फेरोशियस. फेरोशियस म्हणजे असते उग्र, जसा शब्द वाटते तसाच उग्र, तर फेरोशियस सुद्धा इथे करेक्ट आहे. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 519. पहिला आहे इक्विपमेंट. इक्विपमेंट जे आहे ते करेक्ट आहे. दुसरं बघा पॅराफेरनेलिया. पॅराफेरनेलिया. ओके, पॅराफेरनेलिया म्हणजे होत असते तुमचं सामान किंवा साहित्य, तर हे सुद्धा करेक्ट आहे. तिसरं आहे तुमचं ऍपरेटस. ऍपरेटस सामान जे असते इक्विपमेंट, ते पण करेक्ट आहे. आणि चौथं आहे इम्प्लिमेंट्स. बघा एवढा मोठा हत्ती निघून गेला ABCचा आणि राहायला कुठं इथं उंदीर किंवा शेपूट हत्तीचं, ते इम्प्लिमेंट मध्ये ई येत असतो. ठीक आहे, इम्प्लिमेंटचं जे स्पेलिंग आहे त्याच्यामध्ये ई येतो, तर इम्प्लिमेंट्स असं होऊन जाईल. इम्प्लिमेंट्स असं होऊन जाईल. क्वेश्चन नंबर 520. पहिला आहे डिसअप्रुव्हल. डिसअप्रुव्हल मध्ये डबल O कसा काय आला? अप्रुव्हलच्या विरुद्ध डिसअप्रुव्हल, त्याच्यात सिंगलच O येतो, तर डिसअप्रुव्हल करेक्ट होते. ओरिएंटेशन इज करेक्ट, डिसअपॉइंटमेंट इज करेक्ट आणि कोरोबोरेट इज ऑल्सो करेक्ट. एखाद्या गोष्टीची पुष्टी करणे त्याला आपण कोरोबोरेट म्हणतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 521. 521 कुठे गेला माऊस? 521 पहिला आहे ओकेशन. ओकेशनच्या मध्ये डबल एस नसते रे बाबा. ओकेशनचं स्पेलिंग चुकवलो, OCCASION. ओकेशन इज करेक्ट. व्हायलन्स. आय डोंट लाईक व्हायलन्स, पण स्पेलिंग आय लाईक इट बिकॉज इट इज करेक्ट. रिसेम्बलन्स सारखं दिसणं. रिसेम्बल असतो एक आणि रिसेम्बलन्स, ते दोन्ही करेक्ट आहे. आणि हे आहे फिअरसी. फिअरसी म्हणजे असते भयंकर. तर हे पण करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर आला आपला 522. पहिला आहे ग्रीप. ग्रीप म्हणजे असते तुमचं दुःख, जे ते करेक्ट आहे. सिलिंग जे असते ते तुमचं वाला करेक्ट आहे. यील्ड म्हणजे उत्पन्न जे आहे ते तर YEELD असते. YEELD असते, तर हे चुकलेलं आहे उत्पन्न. आणि निस तुमचं करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 523. पहिला आहे रिलिव्हंट. रिलिव्हंट मध्ये सगळे काय एच ऑप्शन येते का रे बाबा? रिलिव्हंट ई नाही पाहिजे, ए पाहिजे, तर हे करेक्ट आहे. डिस्टिंक्ट म्हणजे जे दूर आहे ते करेक्ट आहे. बिसिच म्हणजे असते विनवणी करणे. मिनत्या करणं म्हणतो त्याला आपण, विनवणी करणे, तर हे करेक्ट आहे. आणि सरेंडर म्हणजे आत्मसात, आपल्याला स्वतःला सरेंडर करून टाकणं म्हणजे आत्मसमर्पण करणं. येस, समर्पण करणे. ठीक आहे, इथे मावर नाही, आत्मसमर्पण करणे. तर रिलिव्हंट करेक्ट होतं. पुढे बघा क्वेश्चन नंबर 524. पहिला आहे असर्टन. असर्टन म्हणजे तपासणी होते. त्यानंतर इनहेरिट, जे पिढ्या राहतात ना, तर एकाच्या वरून दुसरी पिढी जे म्हणते त्याला इनहेरिट म्हणत असतो आपण ऑर्डर मध्ये. ग्लोरिफाय म्हणजे मोठं करून सांगणे.
कौतुक करणे. आणि त्यानंतर आहे आपलं डिस्क्रीट. डिस्क्रीट म्हणजे असते स्वतंत्र. स्वतंत्र. पण डिस्क्रीटचं जे स्पेलिंग आहे त्याच्यात ई नाही, आय येतो. म्हणजे असं काहीतरी होतं ते डिस्क्रीट. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपलं ई नाहीये. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 525. पहिलं आहे तुमचं सुप्रीमसी. सुप्रीमसी मध्ये चुकीचं आहे हे. सुप्रीमसी मध्ये पाहिजे SUPREMACY अशा प्रकारचं. ओके. परस्यूट ऑफ हॅपीनेस. हॅपीनेसचा जो शोध आहे तर त्याला आपण परस्यूट ऑफ हॅपीनेस म्हणू. बिझनेस करेक्ट आहे, ओरिजिनेट करेक्ट आहे. चुकलं आपलं ऑप्शन इथे ए मध्येच. ठीक आहे, एच ऑप्शन आले यार आतापर्यंत. आता तरी ए ऑप्शन नाही आहे. ओके, तर परत कुठे गेलं माऊस आपला आलेला आहे इथे. हा, कॅपॅसिटी, क्षमता तुमची जी आहे, तर कॅपॅसिटी जे आहे ते करेक्ट आहे. ऍबिलिटी, ऍबिलिटीचं स्पेलिंग तर हे आहे ABILITY. ठीक आहे, ऍबिलिटी हे करेक्ट आहे, हे चुकीचं बनतं. हे चुकीचं बनतं. पिपिल, डोळ्याचे जे असतात, आपले जे डोळे आहेत त्याच्या अंदरचे जे बुबुळे असतात त्याला आपण पिपिल म्हणतो. आणि टीचर सुद्धा करेक्ट आहे. तर चुकलं काय, तर चुकलं आपलं ऑप्शन बी. जाऊया मग आपण 527 वर. 527 मध्ये बघूया कुठे ऑप्शन आपलं गडबड झालेला आहे, कुठं चुकलेलं आहे. माऊसला घेऊन जाऊया वरती. पहिला आहे तिथे एक्सपेरिमेंट. एक्सपेरिमेंटचं स्पेलिंग असं इथं गडबड झालेलं आहे. एक्सपेरिमेंट मध्ये जे असतं ते ई येतो. एक्सपेरिमेंट मध्ये, अरे इकडे चुकीचं आहे का, बघा मग पूर्ण स्पेलिंग बघा. एक्सपेरिमेंट हे करेक्ट आहे. त्यानंतर तुमचं आहे सेडिमेंट. सेडिमेंट म्हणजे असते एक जो गाळ असतो ना खाली बसलेला, त्याला सेडिमेंट म्हणतो. ऑकरिंग आणि अम्ब्रेला करेक्ट आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 528. क्वेश्चन नंबर 528 बघून घ्या. तर पहिलं आहे प्रेशर. प्रेशर कसं हँडल करायचं, तर प्रेशरचं स्पेलिंग तर बरोबर लिहायचं पहिले. PRESSURE. प्रेशर इज करेक्ट. इलेक्ट्रिक हे करेक्ट आहे. सेंट्रल करेक्ट आहे. इरिगेशन, पाण्याची जमीन, ते सुद्धा करेक्ट आहे. प्रेशर तुमचं चुकीचं होतं. क्वेश्चन नंबर 529. पहिलं आहे काय आहे, काय कळत नाही काय लिहिलंय त्यांनी, तर ते चुकीचं आहे. जे काही लिहिलेलं आहे माऊस येऊ द्यावे. ठीक आहे, तर चुकीचं आहे. तिथे पाहिजे होतं तुमचं ऑप्शन. ऑप्शन पाहिजे होतं आणि इथं थोडंसं चुकीचं लिहिलं आणि ऑप्शन. इझियर सोपं करेक्ट आहे. डिफिकल्ट सोपा करेक्ट आहे. सपोर्टिंग सुद्धा करेक्ट आहे. ऑप्शन चुकलं. 530. ठीक आहे, 530. पहिलं ब्रेक्स करेक्ट आहे. दुसरं आहे रेफरन्स. तर रेफरन्स हे चुकीचं आहे. REFERENCE हे रेफरन्स करेक्ट आहे. बिकर जे आहे, बिकर सुद्धा इथे करेक्ट बनतं. आणि चौथं सोल्युशन जे आहे, सोल्युशन सुद्धा करेक्ट आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 531. पहिलं आहे युनिक. युनिक इज करेक्ट. दुसरं आहे तुमचं युसर्प. युसर्प काय आहे, युसर्प मध्ये असं असतं, त्याला URP लावतो आपण. आणि एखादी हडप करणे, एखादी गोष्ट जप्त करणे, ताबा मांडणे, हडप करणे, तर त्या हडप करण्याला आपण युसर्प म्हणत असतो. तर इम्पीच म्हणजे एक तर देशद्रोह पण होतो किंवा संशय करणे पण होतो. ठीक आहे, वाक्यानुसार ते वापरल्या जाईल. आणि इम्प्लोर म्हणजे असते तुमची विनवणी कर. विनवणी जे करतो त्याला आपण म्हणतो असतो इम्प्लोर. तर चुकलं काय, तर आपला युसर्प चुकलेला आहे. पुढे बघा क्वेश्चन नंबर 532 आहे इनिग्मॅटिक. इनिग्मॅटिक म्हणजे असते तुमचं गुड. त्यानंतर आहे सक्सिंट म्हणजे असते तुमचं संक्षिप्त. चांगले चांगले शब्द आलेले आहेत संक्षिप्त ब्रीफ मध्ये जे असतं त्या संक्षिप्त. लस्ट्रस म्हणजे असते तेजस्वी. तेजस्वी. आणि दुविधा त्याला आपण म्हणतो असतो डिलेमा. त्याला आपण म्हणतो असतो डिलेमा. तर आता इथे जे आहे स्पेलिंग हे, ते याचं स्पेलिंग एकदा बघा. SUCCINCT असं बनतं. तर हे सक्सेंट करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 533. डिपेंडंट इज करेक्ट. एक्झिस्टन्स, तुमचं अस्तित्व काय आहे. सर अस्तित्व आहे, अभ्यास करायचा आहे. एक्झिस्टन्सचं स्पेलिंग सुद्धा करेक्ट आम्ही लिहिणार आहे. हे चुकीचं आहे. सेपरेट इज करेक्ट. मी सेपरेट वाजवत असतो म्हणजे स्पेलिंग चुकावं नाही म्हणून. आणि प्रोसीड म्हणजे जे उत्पन्न असते त्याला सुद्धा तुम्ही प्रोसीड म्हणत असता.
Moving toward our question number 534. परत आलाय तुमचा ॲक्वेंट. ॲक्वेंट म्हणजे मी तुम्हाला सांगितलेलं आहे होतो ओळख किंवा परिचय. स्पेक्टॅकल्स. स्पेक्टॅकल्स म्हणजे होत असतो तुमचा चष्मा. नजारा नाही, नजारा म्हणायचा असेल तर एस काढावा लागतो. रेस्टॉरंट. रेस्टॉरंट इज ऑल्सो इथे करेक्ट आहे. ठीक आहे, रेस्टॉरंट इज करेक्ट. आणि चौथं आहे सुपरसीड. सुपरसीडचं हे स्पेलिंग नसतं. सुपरसीड म्हणजे असते SUPERSEDE, ज्याचा अर्थ होत असतो एखाद्याची जागा घेणे, ची जागा घेणे, च्या जागा घेणे वगैरे असं म्हणू आपण त्याला. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 535. पहिला शब्द आहे इव्हेंच्युअली. ठीक आहे, पुढे गेला माऊस. इव्हेंच्युअली हे इथं आलाय. इव्हेंच्युअली, हा, इव्हेंच्युअली इज करेक्ट. इमिडिएटली. इमिडिएटली इज करेक्ट. इन्फिनिटली. इन्फिनिटली हे थोडस चुकीचं वाटते. इन्फायनाइटली ELY पाहिजे, तसं ते इथे ELY होतं, इथे नाहीये. आणि व्हर्च्युअली सुद्धा इथे करेक्ट आहे. इन्फिनिटलीचं सांगायची गरज. बरं, अमर्यादपणे. अमर्यादपणे म्हणजे होत असतं आपलं इन्फिनिटली. ठीक आहे, इन्फिनिटली. पुढे चला. क्वेश्चन नंबर 536. वेंजन्स. वेंजन्स म्हणजे होत असते तुमचा एखाद्याचा बदला घेणे किंवा त्याला म्हणू आपण सूड घेणे. वेंजन्स मध्ये डब्ल्यू नाही आहेत. डब्ल्यू नाही, व्ही पासूनच चालू होतो. राहिले दोन ऑप्शन्स. तर वेंजन जेव्हा म्हणतो तर हे वेंगेन्स सारखं नाही, वेंजन्स हे करेक्ट इथं होतं ऑप्शन सी. क्वेश्चन नंबर 537 पाहू आपण. मोमेंटरी. मोमेंटरी. ठीक आहे, एक मोमेंट आणि टरी. मोमेंटरी म्हणजे असते एका क्षणावर, क्षणिक. आणि जर क्षणिक म्हणायचं असेल तर मोमेंट मध्ये डबल एम येत नाही. राहिला हा मोमेंटरी, हा मोमेंटरी आणि हा मोमेंटरी. तर मोमेंटरी मध्ये असतो ARY वाला मोमेंटरी, ना O वाला असतो ना E वाला असतो. तो मोमेंटरी मध्ये लक्षात घ्याल की मोमेंट आणि अरी हे सोबत येतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 538. विशियस. जर तुम्ही गेम ऑफ थ्रोन्स बघितला असेल ना, तर त्याच्यात हा विशियस शब्द येतो, लबाडीचा. लबाडी व्यक्ती म्हणू शकता, विशियस पर्सन. रेजिस्टन्स म्हणजे विरोध वगैरे करणे, रेजिस्ट करणे. तर रेजिस्टन्स हे पण करेक्ट आहे. परस्यू करणे म्हणजे एखादी गोष्टचा शोध लावणे, एखादी मिळवणे गोष्ट. परस्यू, तर आय एम परस्युइंग माय डिग्री म्हणजे मी मिळवतो आहे. आणि आहे टायरनी. तर टायरनीचं स्पेलिंग कितीदा आलेलं आहे, TARINY हे आलेलं आहे, 2-3दा आलं. आणि हे पण गेम ऑफ थ्रोन्स मध्ये शब्द वापरतात ज्याचा अर्थ होतो जुलूम. ज्याचा अर्थ होत असतो तुमचा जुलूम. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 539. सिलेक्ट द करेक्टली स्पेल्ड वर्ड. आहे कमोशनचं. कमोशन हे कमोशनचं स्पेलिंग मी तुम्हाला सांगतो. थोडा माऊस उद्या इथे जागेवर. ठीक आहे. कमोशन जो आहे, तर कमोशनचं स्पेलिंगच मी तुम्हाला सांगतो. कमोशन जे असते त्याचं स्पेलिंग असते COMMOTION. आणि या कमोशनचा अर्थ होत असतो गोंधळ वगैरे जो होतो ना तो वाला. जर गोंधळ वगैरे असेल तर मग हा चुकला, हा चुकला आणि हा चुकला. ऑप्शन जे सी आहे ते इथे करेक्ट होऊन जातं, ज्याचा अर्थ होतो गोंधळ. ज्याचा अर्थ होतो गोंधळ. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 540 आहे बिसेज. परत मी तर कमोशन सारखंच तुम्हाला इथे मिनिंग सांगून देतो. ठीक आहे. एक शब्द असतो ज्याचं स्पेलिंग आहे BESIEGE. ठीक आहे. आणि या बिसेजचा अर्थ असतो घेराव घालणे. घेराव घालणे. घेराव घालणे. तर तो जो बिसेज आहे इथे तो आपल्या इनकरेक्टली स्पेल्ड आहे का? सॉरी. ओके, तर हे चुकीचं आहे. बिसेज जे आहे म्हणजे होत असतं घेराव घालणे. ठीक आहे. आणि बाकीचे जे आहेत ते इथे करेक्टली स्पेल्ड वर्ड होतात, बिरीव, बिमोन आणि बिग्युल. फक्त जे चुकलं होतं ते होतं आपलं घेराव घालण्याचा बिसेज. क्वेश्चन नंबर 541 परत आहे रिकमेंडचं आहे. सोपं आहे. रिकमेंड पहिलंच मला करेक्ट वाटत आहे. तर रिकमेंड मध्ये डबल एम असतो, इथे डबल सी नसतो. आणि रिकमेंड मध्ये ई इथे नसतो. तर हे तिन्ही चुकले आहेत. क्वेश्चन नंबर 541 जे आहे ते इथे करेक्ट ऑप्शन ए सोबत होतं. क्वेश्चन नंबर
52 कुठे गेला माऊस, इमिकल, इनिमिकल, ठीक आहे, कुठे गेला माऊस, तिकडे गेला, हा, इनिमिकल. तर इनिमिकल हे स्पेलिंग इथे करेक्ट येतं. एटिक्वेट हे पण करेक्ट आहे. एटिक्वेट जे तुमचे म्हणतो आपण, तुमचे वागणूक जे आहे, हावभाव जे आहे, त्याला एटिकेट्स म्हणून आपलं मानपान देणं. ऍफिलिएट एखाद्याशी संलग्न होतं त्याला आपण ऍफिलिएट म्हणतो असतो, तर त्याचं जो स्पेलिंग आहे ते ऍफिलिएट आहे, ऍफिलिएट आहे. तर डबल एफ असतो, सिंगल एफ इथे नसतो. आणि ऍडजन म्हणजे बंद करणे, थांबवणे, तर ते सुद्धा इथे करेक्ट येतं. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 543, रायटियस. रायटियस हे स्पेलिंग करेक्ट येतं इथं. अच्छा, रायटियस करेक्टली स्पेल्ड वर्ड, रायटियस. तर रायटियस हे चुकीचं आहे इथे. ओके, रायटियस हे चुकीचं आहे. रिचियस हे असं काही शब्दच नसते, म्हणजे रायटियस, रिटियस, रिचियस असे काही शब्द नाही आहे. रायटियस म्हणायचं असेल तर हे वाला शब्द आहे. तर मी पहिलाच नाही का मिनिंग सांगायला निघालो होतो. रायटियस हे स्पेलिंग इथे करेक्ट आहे, ऑप्शन डी चं. क्वेश्चन नंबर 554, कमिटी. कमिटी कितीदा आलाय तुम्हाला सांगितलं, डबल एम आहे, डबल टी आहे, डबल ई आहे, तर म्हणून हे करेक्ट होतं. जिओपार्डी, जिओपार्डी म्हणजे एखाद्या व्यक्तीला धोका देणे म्हणजे ते होतं जिओपार्डी. दुर्लक्ष करणे किंवा नेग्लिजिबल आहे, काहीच नाहीये, शुल्लक आहे, शुल्लक, लक्ष देण्यासारखे नाही, तर ते नेग्लिजिबल असतं. पण नेग्लिजिबल मध्ये स्पेलिंग मध्ये NEGLI त्यानंतर GIBLE असं असतं रे बाबा, म्हणून हे नेग्लिजिबल चुकीचं आहे, हे नेग्लिजिबल करेक्ट आहे. आणि इनजेन्युनिटी म्हणजे तुमचं जे बुद्धिमत्ता आहे किंवा चातुर्य आहे त्याला आपण म्हणतो असतो इनजेन्युनिटी. त्यानंतर क्वेश्चन नंबर 545 वर आपण झालो आहे लँड, आणि आपल्याला सांगायचं आहे स्पेलिंग करेक्ट आलं, करेक्टली स्पेल्ड वर्ड. तर बघा, जो गुलदस्ता असतो ना, जो गुलदस्ता असतो, असा असा छान छान गुलदस्ता जो असतो ना, ठीक आहे, फुलांचा, तर त्याला म्हणत असते बुके. आणि जो बुके म्हणतो असतो तुम्ही, तर त्या बुकेचं स्पेलिंग असते हे वालं, म्हणजे हे नाही, हे वालं नाही, हे वालं नाही, हे वालं, तर असते ते करेक्ट वालं स्पेलिंग हे वालं. ठीक आहे. 546 वर आपण लँड झालो आहे. क्वेश्चन नंबर ए, लॅबोरेटरी इज लॅबोरेटरी, लॅबोरेटरी हे करेक्ट होतं, लॅबोरेटरी हे चुकीचं होतं. बाउंड्री इज करेक्ट. ओल फॅक्टरी म्हणजे जे नाका संबंधात असतात ना, नाका संबंधी, त्याला ओल्ड फॅक्टरी म्हणते. आणि एलिमेंटरी इज ऑल्सो करेक्ट. तर चुकलं आपलं कुठं, तर लॅबोरेटरी मध्ये स्पेलिंग चुकलेलं आहे. आलो आहे 547 वर, आपल्याला सांगायचं इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. ठीक आहे, कर्टसी, कर्टसी, कर्टेसी, ठीक आहे, कर्टेसी, COURTESY, COURTESY असं होतं कर्टेसी. ठीक आहे. कस्टम म्हणजे तुमचे हॅबिट सॉर्ट ऑफ होतं, कस्टडी म्हणजे बंदी करणे, आणि कर्सरी म्हणजे होत असते सरसकट, सरसकट. तर कर्सरी सुद्धा करेक्ट आहे. कर्टेसी म्हणजे कोण केलेलं आहे त्याला आपण एका मान देतो, त्याला आपण कर्टेसी इथे म्हणतोय. ठीक आहे. थर्ड लास्ट क्वेश्चन वर आलोय, 548 वर आलेलो आपण. जे तर तुमचे राष्ट्रवादी तत्व जर असेल ना, राष्ट्रवादी जर तत्व असेल तर काही नाराजी नाही आहे. राष्ट्रवादी तत्व जर असेल तर त्याला आपण म्हणतो असतो फॅसिझम. राष्ट्रवादी जे तत्वे असतात म्हणजे राष्ट्राच्या संबंधितले, त्याला आपण फॅसिझम म्हणतो असतो. ओके. त्यानंतर फॅशन आहे, फॅशन करेक्ट आहे. फॅसिनेशन एखाद्या गोष्टीबद्दल वेळ असणं, आवड असणं, त्याला आपण फॅसिनेशन म्हणत असतो. आणि चौथं असते फास्टिडियस. फास्टिडियस म्हणजे एक त्याचा शब्द बनतो असतो विश्वासू, पण हा फास्टिडियस नसतो, तो असतो FASTIDIOUS. म्हणजे हा जो आय टाकलाय ना इथे नव्हता, तर इथे ई काढून तुम्हाला पाहिजे होता आय. त्यानंतर क्वेश्चन नंबर आहे 549. पहिला आहे मिडगेट. मिडगेट इज करेक्ट.
त्यानंतर आहे मायग्रंट, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाणारा जो व्यक्ती आहे त्याला आपण म्हणतो असतो मायग्रंट. तर हे होत असतं, हे वाला स्पेलिंग करेक्ट, मायग्रंट. मिलिटंट इज करेक्ट आणि मायग्रेन डोक्या दुखणं ते सुद्धा करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 550. डेसिबल. डेसिबल जे आवाज असतो त्याचं जे माप असतं डीबी साऊंड मोजण्याचं ते डेसिबल करेक्ट आहे. डिसीज, डिसीज म्हणजे असते मृत पावणे, ठीक आहे, मरण पावणे, त्याला डिसीज म्हणतो. डिसेन्सी म्हणजे तुमचा वाला जे चांगला स्वभाव आहे त्याला डिसेन्सी म्हणतो, एक व्यवस्थित वागणे. आणि डिसिव्ह, डिसिव्ह म्हणजे होत असते फसवणे. हे कितीदा आलेलं आहे आपल्या याच्यात, पण अर्थ काय होतो, DCEIVE स्पेलिंग सांगतोय, तर DCEIVE असं होतं. तर हे झाले आपले 550 क्वेश्चन्स. पुढे भेटूया आपण डे 12 मध्ये. तोपर्यंत ह्या व्हिडिओ बघत राहा. आय होप यू ऑल आर अंडरस्टँडिंग जे काही आपलं सिरीज चालू आहे. सो डन फॉर द डे. सी यू इन अवर कमिंग सेशन. थँक यू सो मच.